महानगरपालिकेमध्ये जे आमचं जे समाज राहते त्या समाजाला आपल्या माध्यमातून शहराला, राज्याला, महाराष्ट्राला, देशाला दाखवण्यासाठी त्यांचा विचार मांडण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. पहिल्यांदा मनापासून मी तुमचा आभार आणि धन्यवाद मानतो. खरं तर आज आपण बघितलं असाल या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक राजकीय, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, उद्योग क्षेत्रातले काही घडामोडी असतील तर आपल्या माध्यमातून हे सर्वसामान्यपर्यंत त्यांचा विषय पोचला जातो. परंतु अत्यंत महत्त्वाचा विषय या पिंपरी चिंचवड घडवण्यामान शिल्पकार आणि ज्यांनी आपल्या छन्नी हातोडीने या शहराचा आकार दिला आणि हे शहर घडवण्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा खारीचा वाटा असेल तर आमच्या वडार समाजाचा आहे. आपण एक 20-25 वर्षापूर्वी पाहिला असाल तर इथं या पिंपरी शहरामध्येच दगडाच्या खाणी होत्या आणि त्या दगडाच्या खाणी असताना इथंच मोलमजुरी पोट भरायचं काम आमचा समाज करत होतो. परंतु या शहरामध्ये आज वडार समाज कुठंच दिसत नाही. असो, या महाराष्ट्रामध्ये आमच्या वडार समाजाची व्यथा खूप वाईट आहे. म्हणजे गडचिरोली पासून तर पार इथून चिपळूण पार पालघरपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समाज आज 50चा आकडा ओलांडून गेलेला आहे. 50 लाखाच्या पुढे आमचा समाज आहे. या समाजाला अक्षरशः दूर ठेवण्याचा कार्यक्रम इथले प्रास्ताविक आणि सरकार करते आणि त्याच्यासाठी आमचा हा समाज लढावी आहे. खरं तर आपण बघितलं असाल 42 डिग्री ऊन असताना देखील आमचा समाज कपडे काढून दगड फोडत असतं, मोलमजुरीचं काम करत असतं, खड्डे खंदत असतं किंवा अनेक कष्टाचं जे ताकदीचं काम असतं ते आमचा समाज करत असतं. परंतु या समाजाला दुर्लक्षित केलं जातं आणि प्रस्तावितले नेते मंडळी, इथले अनेक पक्षातली माणसं असतील, कुठल्या संघटनेतल्या असतील, एसीच्या गाडीत फिरतात, एसीच्या ऑफिसमध्ये बसतात आणि आपली वेगळ्या पद्धतीने आपली एक त्यांचा समाज प्रबोधन करत असतात. परंतु आमचा समाज आज टोटल बिखरलेला आहे आणि त्याच्याकरता आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांपाशी हा व्यथा मांडत असताना साहेबांनी एकच सांगितलं, जोपर्यंत संकट होत नाही, शिक्षण तर लांबच, आम्ही शिक्षण अजिबात करू शकलो नाही. सांगतो ना मागण्या, म्हणजे आपल्यापर्यंत मागण्यासाठी तर आपल्याला बोलवलेलं आहे आणि त्यासाठी ह्या समाजाला आमच्या एक वेगळ्या पद्धतीने या देशात, महाराष्ट्रात बघितलं जातं आणि समाजाची व्यथा मांडण्यासाठी आम्ही आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 तारखेला एक सभा, मेळावा लावलेला आहे आणि मेळाव्यासाठी सर्व संघटनेतले असतील, पक्षातले असतील असं बाजूला ठेवून आम्ही संघटन म्हणून, समाज म्हणून एकत्र येतात. पहिली मागणी आमची या महाराष्ट्रामध्ये हे शिक्षणाचा विषय आहे. हे शिक्षण आमच्या समाजाला फ्री झालं पाहिजे. नोकरी किंवा व्यवसाय असेल याच्यासाठी जे कर्ज असेल ते आम्हाला बिन व्याजी आम्हाला ती कर्ज मिळालं पाहिजे. जिथं आमचे समाज 50-50 वर्ष इंग्रजांच्या काळापासून जिथं घरं आहेत त्यांची, त्या काळापासून जी घरं आज 50-60 वर्ष जिथं राहतात ती घर स्वतंत्र झालं पाहिजे. आणि जे जातीच्या दाखल्यांचा विषय आहे, आज जातीच्या दाखल्या आज आम्हाला अजून सुद्धा आजपर्यंत भेटत नाही की 50 आणि 60चा पुरावा मागे. आमचा पुरावा नसल्यामुळं आम्हाला जातीचं दाखले नाहीत आणि जातीचं दाखले नसल्यामुळे या सरकारला त्यांना सोपं झालंय बोलण्यासाठी की तुमच्याकडे पुरावा नाही, म्हणून आम्हाला त्याचं कुठलीच सुविधा आम्हाला मिळायला जात नाही आणि त्याची सुविधाचा लाभ आम्हाला मिळाला जात नाही. त्याच्याकरता जाती दाखले भेटले पाहिजेत आणि युवक तरुणांचा आता महत्वाचं म्हणजे गेले 50-60 वर्षापूर्वीपासून इंग्रजांच्या काळात आमच्या समाजाला एक क्रिमिनल ट्रॅक मध्ये समाजाला गुन्हेगार म्हणून असं सिद्ध केलं, घोषित केलेलं आहे. त्या क्रिमिनल ट्रॅक मधून समाजाचं जे नाव आहे ते तिथून पुसलं जावं आणि महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये समाज आमचं जिथं जिथं आहे त्या ठिकाणी आम्हाला आरक्षणच्यासाठी आम्ही लढत नाही, कारण आरक्षण हा भाग वेगळा आहे. परंतु जे काय सुविधा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये जे आहे ते आम्हाला मिळव आणि त्याच्याकरता तो पण एक मुद्दा झाला. आणि ज्या समाजामध्ये आम्ही जे बिखरलं गेलेलं आहे
या समाजात कष्टकरी येते तर त्या ठिकाणी जिथं जिथं समाज आहे त्यांना महानगरपालिका असेल, झेडपी जिल्हा परिषद असतील त्या ठिकाणी त्यांना नोकरी व कामधंदे मिळावं याकरता आम्ही इथं आलेलो आहोत। आणि महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी मेळावा आहे, हा मेळावा तुम्ही म्हणसाल की मी शरद पवार साहेबांना, अजितदादा पवार, कोण म्हणतं यांना घेऊन या, कोण म्हणतं त्या नेत्यांना घेऊन या, परंतु मी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना, महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना माझी समाजाची व्यथा आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी समाजाची व्यथासाठी मला राज्य प्रदेश उपाध्यक्ष केला, ज्यांनी व्यासपीठ दिलं वेगळ्या पद्धतीने, जिल्हा नगरसेवक नाही तर साधं ग्रामपंचायतीला साधाच्या उमेदवार देऊ शकत नाही, इथं माझ्यासारख्या माणसाला उमेदवार देऊन राज्यभर तर समाजाची बांधणी करायला पाठवलं। समाजाची व्यथा पाहिल्यानंतर मी असं ठरवलं की समाजाचा मेळावा संघटन करणं गरजेचं आहे। जोपर्यंत संघटन होत नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही, म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे असतात, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदा हा मेळावा यासाठी होतो, स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा लढाव आहे।